एसीमध्ये तासन तास बसता, हे 8 भयंकर परिणाम सोसावे लागतील. एअर कंडिशनरचे तोटे. मंडळी, सामान्य माणसानं एसीमध्ये किती वेळ बसावं किंवा कोणी एसीचा वापरच करू नये, हे सारं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, उन्हापासून वाचण्यासाठी लोक घरं, कार्यालय, गाड्यांमध्ये एसी किमान तापमानामध्ये चालवत आहेत. लोकांना एसीमध्ये राहण्याची सवय झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एसीमध्ये जास्त वेळ घालवणं आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यानं इन्फेक्शन, ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आज या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे की एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यानं कोणते दुष्परिणाम आपल्याला सोसावे लागतील. बरं, कोणी एसीचा वापरच करू नये आणि जरी सामान्य व्यक्तीनं या एसीचा वापर केला तर किमान वेळ किती असावी. मंडळी, पहिला दुष्परिणाम आहे कोरडे डोळे. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यानं डोळ्यांना इजा होऊ शकते. एसीमध्ये असल्यानं डोळे कोरडे होऊ शकतात. जर तुमचे डोळे कोरडे असतील तर तुम्हाला त्यात जास्त खाज आणि जळजळ जाणवेल. त्यामुळं ज्या लोकांना ड्राय आय सिंड्रोम आहे त्यांनी एसीमध्ये जास्त वेळ घालू नये. नंबर 2, सांधेदुखी. सतत एसीमध्ये बसल्यानं गुडघेदुखीचाच त्रास होत नाही तर शरीरातील सांध्यांमध्ये वेदनांसह कडकपणा देखील येतो. त्यांची कार्यक्षमता कमी होते. पुढे हाडांशी निगडीत रोगही उद्भवू शकतात. म्हणून मंडळी म्हणतात ना, अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति केली तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. म्हणून एसीचा वापरही जर करायचाच असेल तर कमीत कमी वापर केला पाहिजे, गरजेपुरताच. नंबर 3, डोकेदुखी. एसीमुळे डिहायड्रेशनसोबतच डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्याही उद्भवू शकतात. डिहायड्रेशन हे एक ट्रिगर आहे ज्यामुळे अनेकदा मायग्रेनच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. जेव्हा तुम्ही बाहेरच्या उष्णतेतून एसी रूममध्ये प्रवेश करता किंवा एसी रूमच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला ही समस्या होऊ शकते. नंबर 4, ताप किंवा थकवा. बऱ्याच वेळ एसीमध्ये बसल्यावर सतत हलका ताप आणि थकवा जाणू शकतो. एवढेच नव्हे तर डोकेदुखी आणि चिडचिडे होऊ शकते. जर आपण एसीच्या बाहेर निघून सामान्य तापमानात येता तर आपल्याला बऱ्याच दिवस ताप येऊ शकतो. नंबर 5, रक्तदाब आणि दमा. जर आपल्याला उच्च रक्तदाब आणि दम्याचा त्रास आहे तर आपण एसीमध्ये बसणं टाळावं. लठ्ठपणा. एसीमुळे शरीरातील लठ्ठपणा वाढू शकतो. तापमान कमी झाल्यानं शरीर सक्रिय होत नाही आणि ऊर्जेचा योग्य वापर होत नाही, त्यामुळे लठ्ठपणाही वाढतो. नंबर 6, मेंदूवर परिणाम. एसीचे तापमान कमी असल्यानं मेंदूच्या पेशी आकुंचन पावतात. यामुळे मेंदूची क्षमता आणि कार्यावर परिणाम होतो. यामुळे वारंवार चक्कर देखील येऊ शकते. नंबर 7, कोरडी त्वचा. एसीमध्ये जास्त वेळ घालवल्याने त्वचा कोरडी होण्याची समस्या उद्भवू शकते. एसी त्वचेवरील नैसर्गिक ओलावा कमी करतो आणि त्वचेला कोरडी करतो. त्यामुळे त्वचेची समस्या उद्भवते. रक्त परिसंचरण. एसीमध्ये बसल्यानं शरीराचे तापमान कृत्रिमरित्या कमी होते. यामुळे पेशींमध्ये आकुंचन होते आणि सर्व अवयवांमध्ये रक्ताचे प्रवाह योग्यरित्या होत नाही आणि अवयवाच्या कार्यक्षमतेवर परिणामही होतो. एसीमध्ये असल्यामुळं त्वचा अधिक कोरडी झाली की मग खाज सुटते. यामुळे त्वचेवर पांढरे डाग आणि खाजही येऊ शकते. नंबर 8, डिहायड्रेशन. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यानं उष्णतेपासून आराम मिळतो तर डिहायड्रेशनही होऊ शकतं. सामान्य खोलीपेक्षा एसी रूममध्ये डिहायड्रेशन जास्त असते. वास्तविक एसी खोलीत असलेला ओलावा शोषून घेतो, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. मंडळी, हे होती काही दुष्परिणाम. जर तुम्ही तासनतास जास्तीत जास्त वेळ दिवसभराचा जर एसीमध्ये घालवत असाल तर हे आहेत त्याचे तोटे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा नक्की शेअर करा आणि कोणत्याही गोष्टीचा वापर हा प्रमाणात ठेवा. धन्यवाद.